हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी नवीन सुरुवात करते. तर इथं तुम्ही बघत असाल मी आलेले आहे गावी पळसदेवला आणि इथे चालू आहे शेतात चाललो होतो. तर रानामध्ये जाताना ही जी नदी लागते भीमा नदी, त्या नदीच्या कडेलाच शेती आहे. तर जाताना हा व्ह्यू होता, पाणी, बगळे, खूप म्हणजे खूप एवढं सुंदर की मनाला एकदम भोवणारं हे दृश्य आहे. खूप छान वाटत होतं आणि मधूनच रोड आहे. मेन म्हणजे उन्हाळ्यामध्येच असं बऱ्यापैकी असं मोकळं होतं, नाहीतर शेतात जायला रोडच नसतो. ते बऱ्यापैकी पाणी आता आटत चाललेलं आहे आणि इथलं जे पळसनाथ जे मंदिर आहे ते टोटली पाण्याखाली असतं, पाण्यामध्येच असतं ते मंदिर. उन्हाळ्यामध्येच झालं तर कदाचित थोड्या खूप वर्षामध्येच ते मोकळं होतं. तर हा व्ह्यू आहे तिथला. त्याच्यानंतर मुलं आणि आम्ही शेजारी एक 5-10 मिनटासाठी थांबलो होतो, कारण मला हे दृश्य कॅप्चर करायचं होतं मोबाईलमध्ये. तर खूप छान वाटतं आणि संध्याकाळचा टाईम होता आणि सूर्य मावळताना ते दृश्य घ्यायचं होतं. खरंच खूप सुंदर, खूप म्हणजे खूप एकदम सनसेट पॉईंट झाला होता इथे घेण्यासाठी. पक्षी पाण्यामध्ये बसले होते आणि एकदम शांत वातावरण होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघतच राहणार असाल. जळल्यातले है ना? कसं एवढं जळायला लागले? हा हे जळल्यामुळे एवढं ह्याची एवढी उभिकडं लागली. हे बघा इकडं शेजारी एवढं शेत जळालेलं आहे. पाणी द्यायचं म्हणलं तर काय करायचं ओढायचे का अजून काढू का आलं काय बोलतो जाळत मग आता ही वाटेल जुळून जाईल नाही जाळचं ओढ्यासाठी परत सगळी येऊन जायची. अरे ते काय करायचं माहितीये का, राहू दे तसंच. आता कसं झालं या घे ना कुठली तरी एखादी काढ की. ह्याला जर समजा तिकडे पाईप सोडून तिकडे पाणी सोडलं तर पाणी चढणार ना तिकडे वरती. आणि एकही असल्या नळ्या काढून ठेवलं कधी पाणी चढायचं.
हॅलो गाईज, इथं आम्ही आलेलो आहे बाहेर. कुठं आले? कुठं आले? रानात रानात चिव कुठं आले? रानात रानात आले. शेतात आले, शेतात. हे बघा तुमचे दादा बघा काय करतात. नाहीये तर इथं बघा काहीच हे आहे शेती आमची. ऊस लावलेला आहे, लहान आहे अजून आणि खूप वर्षातून रानात आलेले आहे. शेजारीच ही केळीची बाग आहे. बाकी आता बघत असाल सूर्य मावळ आहे आणि ऑलरेडी पाठीमागाची पलीकडे तुम्हाला दिसत असेल त्या साईडला अशी नदी आहे सगळी अशी मोठी आणि काम चालू आहे. शेजारीच केळीची बाग आहे. तर तुम्ही बघत असाल की इथं सगळे थांबले होते. चुलत सासरे, दीर, मिस्टर, मुलं, भाचे, पुतणे सगळे थांबले होते. गावातले कोण अजून सासऱ्यांबरोबर कोणतरी आले होते. तर इथं बघा तुम्ही शेजारी शेत वगैरे झालं होतं. केळीची बाग आहे आणि ऊस लावलेला आहे शेतामध्ये. तर त्याचंच ते काम. पण ते शेजारी शेत जाळल्यामुळे त्याच्या उबनी जी झळे असते पूर्ण उन्हाची आणि ती आगीची जळी, त्याच्यामुळे अक्षरशः केळीचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पाणी दिलं नव्हता मग ऊन कसले म्हणजे उलट हे चापट राहिलेलं थोडं थोडं परवडलं. राहिलेलं उलट परवडलं थोडं थोडं. तर मग ते लई हे झालं. परत मी आणलं होतं उरकुट्यावरनं रोपं. ती काय नाही बसली. बघा दोघं भाऊ भाऊ कसे शेतात कामं करतात. हे दोन पिल्लं वाट बघतात यांची कामं कधी होतात. ही इकडं इकडं आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा. इकडे हे दोघे भाऊ भाऊ, आत्या मामाची मुलं, दोघे भाऊ भाऊ. आत्या मामाची म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आणि माझ्या जावेचा मुलगा, म्हणजे माझा पुतण्या, माझा भाचा. इकडे हे दोघं म्हणजे मिस्टर आणि मिस्टरांचे मोठे भाऊ. इकडे आहेत जावेचा बारका मुलगा आणि अन्वी. काय करताय मी तिकडे बघ ना बैठलो हे. मला तो का सांगितलं तिकडून मम्मी ती घेऊन यायला लागले म्हणून. आ तिकडून घेऊन यायला लागले म्हणून का सांगितलं ना. खूप वेळ झालेला आहे. रानात आलो होतो आणि जवळजवळ 6:48 झालेले आहेत. खूपच लेट झालेलं आहे आणि अजून ह्यांचं शेतामध्ये कामच चालू आहे. हे एवढं सगळं काढलेलं आहे. हा ढिगारा त्यांनी काढलेला आहे. त्यात माझी पण मेहनत आहे. मी पण थोडीशी मेहनत केली आहे. त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे माझी मेहनत. तर इथं हे पोरं खात बसलेले आहेत आणि मी चाललेले आहे तिकडं. ती गाडी आहे त्या साईडला मी आत्ता पाणी आणायला चाललेले आहे. आणि त्या ह्या जाळल्यामुळे ह्याची जी वाफच म्हणते ऊब आहे ना, जी उन्हाची झळ ती लागून हे बघा झाडं किती खराब झालेले आहेत. कडेचे सगळे आतून चांगले सगळं, पण बाहेरून हे सगळी झाडाची खराब झालेली आहेत. आतपर्यंत पण बऱ्यापैकी ते पिवळं झालेले, सडलेलं आहे. सडलेलंच म्हणते, सगळी जळलेली झाडं पण आहे.
खूप म्हणजे खूप चांगलं आहे इकडे. शहरामध्ये कसं असतं, गाड्यांचे प्रदूषण, हवा खेळती नाही आहे, पाणी व्यवस्थित नाही आहे. तर त्याच्यामुळे गावाकडचं खरंच खूप छान आहे जीवन. आपण म्हणतो गावाकडे सगळ्या सुखसुविधा जरी नसल्या ना तरी चालेल, पण माणसं आपली जी एकी आहे ना ती तुम्हाला गावातच बघायला भेटेल. शहरामध्ये काय सेल्फी काढणे, फोटो काढणे, बड्डे सेलिब्रेट करणे वगैरे ह्या अशा गोष्टी होत राहतात. पण आपण म्हणतो पण म्हणजे पण बाकीच्या सर्वच गोष्टी अवघड आहेत. बघा काय गाडीची अवस्था झाली आहे. अरे बापरे. आता बघते ह्यात पाण्याच्या बॉटल घेते. किती शिल्लक आहेत? एवढ्या शिल्लक आहेत. तीन चार बॉटल घेऊन जावे लागतील. हा घेतलेल्या आहेत बॉटल. आणि मी चाललेली आहे आता परत. गाडी लॉक केली आणि मी चाललेली आहे आता परत. तर काय भारी वाटतच नाही की 7 वाजलेत आणि 7 वाजता पण हा रानामध्ये किती भारी चाललाय. एकदम मस्त वाटते की कुठून तरी वाघ बिग लांडगा बिंडगा कोल्हा बिल्ला एखादा येईल. एखादा साप बिपिल आणि चावेल बिवेल अशी भीती वाटते. कारण की शेतात आजूबाजूला असं पाहिलं ना सगळं शेतच आहे. त्याच्यामुळं कोण कुठून कसं येईल ना सांगता येत नाही आहे. आला म्हणूनच तर जातील घेऊन जाईल. त्याच्यामुळं सांगता येत नाही. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि एकटीच लांब आली आहे. 7 वाजून गेलेत. 7 वाजून गेलेत. 7 वाजून गेले. किती? 7 वाजून गेले. 7 तरी आम्ही शेतातच बसलोय आणि तिकडे ते काम करत बसले. तुम्हाला दिसत का? नसतील दिसत. जाऊ द्या. आम्ही खात बसलो आणि आम्ही खात बसलो इथं. पोरांना लागल्यात भुका. तर इथेच निघालो होतो आम्ही घरी. उशीर झाला होता, जवळजवळ 7:45 वाजले होते घरी जायला. आणि फक्त आम्हालाही पाणीच लागतं जाताना आणि त्या पाण्यातून आत्ता रोड मोकळा झाला म्हणून आत्ता जाता येतं. तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.